अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 27 ऑगस्ट. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट कोण खाते काय, हे आहे आजचे सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांची ही प्रस्तुतीची ओळ भक्ताचे आचरण कसे शुद्ध असावे व विचाराने कसे असावे यासाठी उच्चारलेली आहे. ही म्हण जगामध्ये एवढी रूढ झालेली आहे. सहज कोणीही कोणाला म्हणते ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नकोस, म्हणजेच तुला अनुकूल परिस्थिती आलेली आहे याचा गैरफायदा घेऊ नकोस. त्याला अनुरूप अशी दुसरी म्हण म्हणजे मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये. श्री महाराजांचा स्वभाव एवढा कडक होता म्हणून स्वतः महाराज म्हणायचे, मी एवढा कडक आहे म्हणून बरे, नाहीतर माझा पायच कापून नेला असता आणि वरती म्हणाले असते असू द्या दर्शनाला, त्याला काय होतंय. या म्हणीवरती एकनाथाने सुद्धा एक भारुड रचलेले आहे. नाथ म्हणतात, संत घरी आला म्हणून काय व्यर्थची शिणवावा, ऊस गोड लागला म्हणून काय मुळासकट खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय कितीही दिवस राहावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावची बुडवावा, भगवी वस्त्रे घातली म्हणून काय सकळाशी नाडावे, अंगी देव आला म्हणून काय वाटेल ते बोलावे, वडील रागवले म्हणून काय जीवेच मारावे, घरचा दिवा म्हणून काय त्याला आड्याशी बांधावे, सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा, देव भेटला म्हणून काय जगाशी दाखवावा, आग्या विंचू झाला म्हणून काय कंठाशी बांधावा, एका जनार्दनी म्हणे श्रीहरी गुप्तची ओळखावा. त्यात काय तर एखादा असहाय्य ग्रस्त आहे, त्याच्या असहाय्यतेचा फायदा घेऊ नये याची उदाहरणे देताना नाथ महाराज म्हणतात, संत घरी आले म्हणून त्याचा अपमान करावा काय, ऊस गोड आहे म्हणून मूळ कोणी खाते का, खूप आवडीचा पाहुणा आला म्हणून काय किती दिवस राहावे का, एक दिवसाचा पाहुणा दुसऱ्या दिवशी त्याची किंमत पै होते, तिसऱ्या दिवशी जो राहील त्याला अक्कल नाही म्हणावे, गावचा पाटील झाला म्हणून काय त्याने गाव बुडवावे का, भगवी वस्त्रे घातली म्हणून प्रत्येकाला आडवे यावे का, आडवे वागावे का, वडील रागावले म्हणून त्यांना जीवे मारायचे काय, घरचा दिवा आहे म्हणून कोणी आड्याला बांधून ठेवेल का. एखादे सद्गुरु तुमचे पाहुणे आहेत, मग आता आम्ही कसेही वागले तरी चालेल, आचार बुडवला तरी चालेल, ते आमच्यावर कृपा करतील हे होणे शक्य नाही. एखाद्याला देव दिसला म्हणून त्याने सर्वांना दाखवत फिरावे का, आग्या विंचू आहे म्हणून तो काय गळ्यात बांधायचा का, तसा परमार्थ गुप्त राखावा, नाही तर परमार्थालाही दृष्ट लागते अथवा आपल्याला अहंकार येऊ लागतो. म्हणून महाराज म्हणतात, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. श्री महाराज सुद्धा रागावल्यावर महाराजे, तुम्हाला वाटत असेल तुम्ही गरीब गाय आहात, पण मी तुमचे सर्वच ओळखतो, गरीब गायचे सोंग घेतले तरी मी फसणार नाही, मग मी कसाही आहे कापून काढेन, सोडायचो नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.